कोट्यावधींच्या संपत्तीसाठी सुनेनेच दिली सासऱ्याच्या हत्येची सुपारी। हिट अँड रनचा बनाव। सरकारी अधिकारी असलेल्या सुनेनं दिली हत्येची लाखो रुपयात सुपारी। नागपूर। पैशांच्या लालसेपोटी माणूस एकमेकांचा जीव घेण्यास मागे पुढे सुद्धा पाहत नाही। मग तो बाप असो किंवा आई, कोणीही पैशापुढे नात्याची कदर करत नाही। एकदा का पैशाची लालसा लागली, मग व्यक्ती पैसा कमवण्याचा मार्ग कोणता हाही विचार करत नाही। अशीच घटना नागपूरमध्ये घडलीये। येथील बालाजी नगरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात हा मोठा धक्कादायक खुलासा झालाय। पती डॉक्टर, स्वतः क्लास 1 शासकीय अधिकारी, तरीही पैशाच्या लालसेत अंध झालेल्या महिलेने आपल्या सासऱ्याची हत्या घडवून आणलीये। सासऱ्याच्या नावावर असलेल्या 22 कोटी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी सुनेने पतीच्या कार चालकाला 1 कोटी रुपयांची सुपारी दिली होती। अपघाताचा तपास करताना पोलिसांनी हत्येचा उलगडा केलाय। आरोपी महिला टाउन प्लॅनिंग विभागात गडचिरोली येथे क्लास 1 अधिकारी म्हणून कार्यरत होती। मागील महिन्यात मे 22 तारखेला नागपुरातील बालाजी नगर परिसरात एक हिट अँड रनची घटना घडली होती। यात पुरुषोत्तम पुट्टेवार वय वर्ष 82 यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात एका महिलेसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या अटकेत असलेली महिला ही मृत व्यक्तीची सून आहे। आरोपी महिलेचे नाव अर्चना पुट्टेवार असं आहे। अर्चना पुट्टेवार यांचा सासऱ्याच्या 22 कोटी रुपयांवर डोळा होता। सासऱ्याची संपत्ती लुटण्यासाठी सुनेने अपघाताचा बनाव करत पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या घडवून आणली होती। अर्चना पुट्टेवार यांनी सासऱ्यांची हत्या करण्याचा 3 वेळा प्रयत्न केला। 2 प्रयत्नात पुट्टेवार यांचा जीव वाचला होता, पण तिसऱ्या प्रयत्नात पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मारेकरी गुन्हा करण्यात यशस्वी झाले। मे महिन्यात 3 प्रयत्न झाले होते। पहिला प्रयत्न हा 8 मे रोजी झाला होता। त्यानंतर दुसरा प्रयत्न 16 मे रोजी झाला। तिसरा प्रयत्न हा 22 मे रोजी झाला। पुरुषोत्तम पुट्टेवार याची हत्या करण्यासाठी अर्चना पुट्टेवार यांनी हत्येसाठी कार विकत घेतली होती। मागील महिन्यात मे 22 तारखेला नागपुरातील बालाजी नगर परिसरात एक हिट अँड रनची घटनेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला। अपघात प्रकरणी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मुलगा डॉक्टर मनीष पुट्टेवार आणि त्यांची पत्नी अर्चना पुट्टेवार यांनी अजनी पोलिसात तक्रार नोंदवली। अपघात करून फरार झालेला कार चालकाला लवकर शोधावे अशी विनंती दोघांनी केली होती। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। या पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्यासाठी मारेकरांनी एक सेकंड हँड कार खरेदी केल्याची माहितीही समोर आली आहे। पोलिसांनी अर्चना पुट्टेकरासोबत अजून 3 जणांना अटक केली आहे। या तिघांनी अपघाताचा कट रचवण्यासाठी कार विकत घेतली होती। यात नीरजला अपघात प्रकरणात अजनी पोलिसांनी अटक केली आणि जामिनावर सुटला होता। त्यानंतर तो बारमध्ये पैसे उडवत असल्यानं पोलिसांना संशय आला। त्यानंतर त्यांचा अधिक तपास केला तेव्हा सून अर्चना हिचे नाव समोर आले। यात अर्चना हिच्या भावाला सुद्धा कटात सहभागी असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार धनतोली पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता। सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता। तपास सुरू असताना अपघात नसून हत्या असल्याचे समोर आले। मृतक पुरुषोत्तम यांच्यावर 2 वेळा यापूर्वी हत्येचा प्रयत्न झाला। यात सून अर्चना पुट्टेवार यांच्यासह 2 जण अटकेत आहेत, तर 2 जणांना ताब्यात घेतलं आहे। क्राईम ब्रांच 4 ने यात सखोल तपास केला। 17 लाख रोख, गोल्ड, 4 कार जप्त केल्या आहे। वयोवृद्धाचा संपत्तीच्या वादातून खून झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 नागपूर।